बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मनी वसे ते स्वप्नी दिसे, मोदींच्याच मनात पाकिस्तान आहे, आमच्यावर जे आरोप करतात तेच देशद्रोही आहेत असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलाय। भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर पाकिस्तानकडून मतं मागितली जात असल्याचा आरोप होतोय। यावरूनच उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केलाय। तसंच भाजप उद्या आरएसएस वरही बंदी आणायला मागे पुढे पाहणार नाही असंही ते म्हणाले। आरएसएस बाबत बोलताना ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। ते म्हणाले, आजच्या एका वृत्तपत्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची मुलाखत छापून आली आहे। भारतीय जनता पक्ष हा कमी ताकदवान होता, आम्हाला संघाची गरज होती, पण आता आम्ही सक्षम आहोत असं त्यात म्हटलंय। त्यांचं हे विधान पाहता आता भाजप संघाला नष्ट करेल असं चित्र आहे। येणारं हे 100वे वर्ष संघासाठी धोक्याचं ठरेल। आम्हाला नकली सेना म्हणतात, उद्या संघाला नकली संघ म्हणतील। भाजपकडून एककल्ली कारभार केला जाणार आहे, ही हुकुमशाहीची सुरुवात आहे अशी टीकाही त्यांनी केली। तसंच भाजप आणि मोदी म्हणजे ब्रह्मदेव नाहीत, आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत, मात्र भाजपकडे एकच चेहरा आहे, तोही आता चालत नाही। पुढे ते म्हणाले, लवकरच जुमला पर्व संपतंय, येत्या 4 जून पासून देशातील जनतेला अच्छे दिन येतील, कारण इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येत आहे। भाजप सरकार महाराष्ट्राची लूट करत आहे, आम्ही महाराष्ट्राचं वैभव परत आणू। सध्या घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी पंतप्रधान येत आहेत। नरेंद्र मोदी घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सोबत घेऊन हुकुमशाहीचा प्रचार करतायत। मुंबई आर्थिक केंद्र होत आहे हे त्यांना बघवत नाहीये। मुंबई आणि महाराष्ट्राची लूट महाविकास आघाडीचं सरकार थांबवणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। भगवा आमचा स्वाभिमान, उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिलेला नाही असं म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। तसंच शरद पवारांची राजकीय वेळ संपली असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना पडळकर म्हणाले, बाळासाहेबांचे पुत्र इतक्या खालच्या स्तराला जातील असं कुणालाच वाटलं नव्हतं। भगवा हा आमच्या सर्वांचा स्वाभिमान आहे, भगव्याविषयी आम्हाला प्रचंड आस्था आहे। ठाकरे यांचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही, त्यांचा संबंध आता हिरव्याशी आहे, याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर होईल असा हल्ला पडळकर यांनी चढवलाय। पुढे ते म्हणाले, देशात आणि राज्यात जे लोक मोदींना विरोध करतायत त्यांचा आवाका किती आहे, त्यांना खूप मर्यादा आहेत। डबक्यातील बेडकं डराव करतात, त्याच पद्धतीनं ही लोक महाराष्ट्रात बोलत आहेत। मला राज्यातील जनतेला विनंती करायची आहे, त्यांना प्रचंड मर्यादा आहेत, त्यांच्या नादाला लागून काही उपयोग नाही। 4 जून नंतर त्यांची तोंड काळी झाल्याशिवाय राहणार नाहीत असा दावा त्यांनी केलाय। याशिवाय शरद पवार यांचा पक्ष संपला असल्याची टीका त्यांनी केली आहे। ते म्हणाले, शरद पवार यांचा पक्ष आता अडचणीत आहे, ते पेटू द्या, त्यात लक्ष देऊ नका। पवार आता काही झाले तरी सुधारणार नाहीत, त्यांची राजकीय वेळ संपली आहे, त्यांचे घरातीलच वाद मिटेनात। पवार म्हणतात, भाजपनं आमची घरं फोडली, पण आयुष्यभर पवारांनी दुसऱ्यांची घरं फोडण्याची कामं केली आहेत असं म्हणत पडळकर यांनी हल्ला चढवलाय। मोदी 500 वर्षांचे असूनही भाजप स्वार्थासाठी राबवतोय, त्यांना झोप आणि विश्रांतीची गरज आहे। महाराष्ट्र मोदींना विश्रांती मिळवून देईल अशी बोचरी टीका ठाकरे गटानं मुखपत्रातून केली आहे। तसंच शोकमग्न परिसरात मोदी यांच्या लोकांनी भव्य रोड शो करून लोकांच्या मरणाचे आपल्याला काही सोयरसूतक नसल्याचं दाखवून दिलं। मोदी हे पंतप्रधान कमी आणि इव्हेंट नायक जास्त आहेत असा हल्लाबोलही ठाकरे गटानं केलाय। यावेळच्या लोकसभा निवडणूक काळातला मोदींचा प्रचार, त्यांचा खोटेपणा, भंपकपणा, धर्मांधता ही क्लेशदायक ठरली। मोदी हे लवकरच 75 गाठतायत, म्हातारा इतुकानं अवघे 500 वयमान असं एक पद मराठी संगीत नाटकात आहे। मोदी 500 वर्षांचे होत असतानाही भाजप त्यांना स्वार्थासाठी वेठबिगारासारखं राबवतोय, हे निर्घृण आहे। मोदी 18 तास काम करतात, त्यांना झोपता येत नाही, त्यांना झोपेची आणि विश्रांतीची गरज दिसतीये। शिवाजी पार्कच्या सभेनं मोदींच्या विश्रांतीचा मार्ग मोकळा केलाय। महाराष्ट्र मोदींना विश्रांती मिळवून देईल असं भाष्य करत ठाकरे गटानं पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधलाय। पुढे त्यांनी शिंदे गटासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे। शिवाजी पार्कात मोदी आणि राज ठाकरे यांचं एकत्र असणं हे गमतीचं चित्र होतं। महाराष्ट्रद्रोही मोदी शहांना इकडे पाय ठेवू देऊ नका असे सांगणारे गरजणारे पुढारी स्वाभिमान वगैरे गुंडाळून त्याच मोदी शहांच्या चरणी बसून सुपारी कातरत बसतात, तेव्हा भविष्यात या पक्षाची आणि नेत्यांची दुकानं कायमची बंद होतील याचीच गॅरंटी मराठी जनता देत असते। विचारांचा वारसा म्हणजे शेवटी सोयीचंच राजकारण असं ठाकरे गटानं म्हटलं आहे। मुंबईत पंतप्रधान मोदींच्या रोड शोचा खर्च मुंबई महानगरपालिकेनं केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। तसंच भाजपाकडून हा खर्च वसूल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलंय। मुंबईतील घाटकोपरला झालेल्या मोदींच्या रोड शोवरून त्यांनी ही टीका केली आहे। याबाबत बोलताना राऊत म्हणाले, भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाचे मुख्य हत्यार या लोकशाहीत पैसे वाटणे आणि धमक्या देणं हेच आहे।
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून 19 पैशांच्या बॅग्स कशा उतरवल्या ते मी दाखवल्यानंतर 2 दिवसानंतर नाटक करून त्यांचे कपडे दाखवले. प्रत्येक मतदारसंघात 25 कोटी रुपये त्यांनी पोहोचवले आहेत. पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप होतंय. काल मुलुंडला शिवसैनिकांनी हा प्रकार पकडला असं ते म्हणाले. याशिवाय मोदी हे 3 दिवसांपूर्वी मुंबईत होते. काल देखील मुंबईत होते. मुंबईत त्यांनी रोड शो केला. भारतीय जनता पक्षाचा खासगी प्रचाराचा कार्यक्रम होता. त्यासाठीचा खर्च हा भाजप किंवा स्वतः नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हायला पाहिजे होता. मात्र भाजपच्या रोड शोचा 3,56,00,000 रुपये खर्च महानगरपालिकेनं केलाय. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यासाठी पंतप्रधान नव्हे तर भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे. मुंबईत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी खरगे यांनी राज्यात महाविकास आघाडी महाराष्ट्रात 48 पैकी जवळपास 46 जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून समाजात फूट पडण्याचं काम सुरू आहे अशी टीका त्यांनी केली. खरगे म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार धोका आणि कट रचून बनवलं गेलं. पंतप्रधान अशा राजकारणाचं समर्थन करतात. ते रॅलींमधूनही समाजाला तोडण्याच्या गोष्टी करतात. मोदींचं फोडाफोडीचं राजकारण कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश सर्वत्र सुरू आहे. पुढे ते म्हणाले, मोदी सरकार धमकी आणि आमिष दाखवून विरोधी पक्षाला फोडतंय. मूळ पक्षाचे चिन्ह हिरावून घेतलं जातंय आणि बंडखोरांना दिलं जातंय. हे सगळं मोदींच्या इशाऱ्यावर होतंय. पण यंदा निवडणुकीत हे होणार नाही. यंदाची निवडणूक जनता लढतीये. लोक यांच्यावर नाराज आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र मोदी आल्यानंतर त्यांनी मुंबईकडे दुर्लक्ष केलं. आमचं सरकार आल्यावर आम्ही जीएसटी काढून एक सरळ जीएसटी लागू करू, ज्याचा फायदा सगळ्यांचा होईल. नेहमी आम्हाला मोदी देशद्रोही बनवतात आणि स्वतःला देशभक्त संबोधतात अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. मुघल बादशाह औरंगजेब यांच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकेरी टीका केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल झालाय. यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाच्या या मुलूक मैदानी तोफेच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राऊत यांची सभा झाली होती. या सभेत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर एकेरी भाषेत निशाणा साधला होता. औरंगजेब आणि पंतप्रधान मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला होता. आम्ही औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडलं तर तू कोण, असं ते मोदींविषयी म्हणाले होते. त्यांच्या या विधानाप्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी शुक्रवारी याविषयी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राऊत यांच्यावर भादवी कलम 171 क 506 आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 123(3) अंतर्गत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. धनंजय मुंडे जातीयवाद करत नाहीत असं वाटलं होतं, पण तसं नाही. धनंजय मुंडेही जातीयवाद करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. धनंजय मुंडे हे मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात. मात्र मराठ्यांनी शांत राहावं, फक्त 1 महिना सहन करा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत. ते उपकार विसरत नाहीत. ते जातीवाद देखील करत नाहीत असा आमचा समज होता. गोपीनाथ मुंडे यांनी देखील कधी जातीवाद केला नव्हता. तसंच धनंजय मुंडे यांनी देखील जातीवाद केला नव्हता असं आम्हाला वाटत होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते देखील जातीवाद करत असल्याचं दिसून येत आहे. त्यांना जातीय तेढ निर्माण करायची आहे. आता त्यांची वेळ निघून गेली आहे. त्यामुळे ते मुद्दाम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र मराठा समाजातील तरुणांनी शांत राहावं असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलंय. मात्र 1 महिना ते काय करतात याकडे लक्ष द्या. तुमच्या अंगावर आले तर स्वसंरक्षण करायचं, मात्र स्वतःहून काहीही करू नका असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. या आठवड्यात सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार सराफी बाजारात या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 13 मे रोजी सोन्याचा भाव 72,490 रुपये होता, जो आता 73,383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलाय. म्हणजेच या आठवड्यात त्याची किंमत 893 रुपयांनी वाढली आहे. चांदीबद्दल बोलायचं तर ती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला 83,265 रुपयांवर होती, जे आता 86,373 रुपये प्रति किलो या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली आहे. या आठवड्यात त्याची किंमत 3,108 रुपयांनी वाढली आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 10,031 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 जानेवारीला सोन्याचा भाव 63,352 रुपये होता, तो आता 73,383 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलाय. त्याचवेळी 1 किलो चांदीचा भाव 73,395 रुपयांवरून 86,373 रुपयांवर पोहोचलाय.
HDFC सिक्युरिटीचे कमोडिटी अँड करन्सी हेड अनुज गुप्ता यांच्या मते येत्या काही दिवसातही सोने आणि चांदीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील एका वर्षात सोन्याचा भाव 80,000 ते 85,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत जाऊ शकतो, तर चांदी ही 1 लाख रुपये किलोपर्यंत पोहोचू शकते.